हॅलो फ्रेंड्स, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. तर मी लास्ट टाईम तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की प्री मॅच्युअर बेबीज असतात त्याचे मी जवळपास 2 व्हिडिओ लाँग टाकलेले आहेत. त्याच्यामुळे पुरेशी माहिती तुमच्यासोबत मी दिलेली आहे. तर आणि मी जसं प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला नेक्स्ट टाईम की प्री मॅच्युअर बेबीजना जेव्हा आपण वाढवतो, त्यांची ग्रोथ कशी करायची, त्यांचं वजन कसं वाढवायचं. तर जसं की मी सांगितलं, माझी मुलगी होती 1400 ग्रॅमची. जेव्हा तिला घरी आणलं, तर मी आज डायरेक्ट विषयाला सुरुवात करते. जेव्हा मी तिला घरी आणलं त्यावेळेस ती 1400 ग्रॅमचीच होती. तिचं 1 ग्रॅमही वजन तिकडे काही हॉस्पिटलमध्ये वाढलं नव्हतं. परंतु घरी आल्यानंतर मग तिला डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या औषध गोळ्या दिल्या, ज्याचं टाईम टेबल मी पूर्ण लावून ठेवलं होतं. तिला कधी काय द्यायचं ते सगळं टाईम टेबल मी फॉलो केलं होतं. आणि जेव्हा आता तिला मी 6 महिने ना पूर्ण कुठलंही फॉर्म्युला मिल्क नाही देता आईचं दूध तिला मी दिलेलं. का तर तिला बाहेरचं दूध कुठलंही पचत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही आणि कसं असतं, आईचं दूध असतं याच्यामुळे नॉर्मल बेबीज असू द्या किंवा प्री मॅच्युअर बेबीज असू द्यात, आईच्या दुधाने नेहमी मुलांची इम्युनिटी वाढते. नाहीतर पुढे जाऊन मुलं तुमचे वारंवार अशक्त, इम्युनिटी कमी होऊन ते वारंवार आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा कुठलाही इन्फेक्शन असतं ते त्यांना पटकन होण्याची शक्यता ही जास्त असते. असं माझ्या माहितीनुसार मला समजलेलं. त्याच्यामुळे मी तिला कुठलंही बाहेरचं फीड दिलेलं नाहीये. आणि जेव्हा आम्ही तिला पूर्ण 6 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, का तर तिचे वॅक्सिनेशन्स होते आणि माझ्या मुलीचे पूर्ण वॅक्सिनेशन कंप्लीट झालेले आहेत. एकही वॅक्सिन तिचं अपूर्ण राहिलेलं नाहीये. तर तिचे सगळे वॅक्सिन आम्ही जसे डॉक्टरांनी सांगितले तसे आम्ही तिला वॅक्सिन केलेलं आहे. आणि जेव्हा मग तिला द्यायला गेलो तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं, आता 6 महिने पूर्ण झालेले आहेत. आता तुम्ही तिला वरचं थोडं-थोडं खायला द्यायला सुरुवात करायला काही हरकत नाही. मग त्यानुसार आम्हाला खूप आनंद झाला, का तर आम्ही वाटच पाहत होतो. ऑलरेडी ती खूप अशक्त होती आणि 2 महिने जेव्हा तिचं वजन घरी आणल्यानंतर 1 महिन्याने तिचं 2 किलो वजन झालं होतं. त्यानंतर आम्ही तिला भरपूर मॉलिश, अंघोळ वगैरे करणं सुरू केलं होतं. अंघोळ घालणं वगैरे. आणि असं म्हणतात, की पूर्वीच्या बायका तेलानी आणि पाण्याने मुलांची ग्रोथ, वाढ ही लवकर होती आणि ती खरंच आहे. तेल आणि पाण्याने म्हणजे मालिशने आणि अंघोळीनं मुलांची हातापायाची वाढ चांगली होती. आणि मग आम्ही काय केलं, तिला पहिलं दूध पाजायचं, त्यानंतर तिची मालिश करायची आणि त्यानंतर तिला अंघोळ घालायची आणि तिला असं पॅक करायचं, जे आपली आजीची नऊवारी साडी असते किंवा नसेल तर तुमच्याकडे काही शॉल वगैरे असेल तर तिला असं पूर्ण पॅक करायचं आणि तिला एका जागी असं व्यवस्थित झोपवायचं. तर तिला आम्ही पाळण्यामध्ये नव्हतं झोपवत, असं बेडवरती खालीच आम्ही झोपायचो. का तर आपल्याला काय होतं, आपल्याला कुठे फिरायला किंवा कुठे बाहेर आपण ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी पाळणा, झोळी वगैरे नसती. मग मुलांना शक्यतो बेडवरती झोपायची सवय लागली की आपण कुठेही गेलो तरी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. म्हणून अन्वीला आम्ही जास्तीत जास्त पाळणा कधी यूज केला नाही. तर तिला बेडवरती झोपताना मात्र इतर वेळेस ती टाईमपास करायला पाळण्यामध्ये ती जायची. परंतु तिला झोपताना मी कंपल्सरी बेडच यूज केलेला आहे, की बेडवरतीच व्यवस्थित शांतपणे त्याच्यावरती मच्छरदाणी, डास किंवा कुठल्याही माशांनी वगैरे तिला त्रास देऊ नये. आणि 4 तास आमची अन्वी, असं म्हणतात की प्रत्येक 2 तासांनी मुलांना फीड करायला उठवायला पाहिजे. पण मॉलिशने आणि अंघोळीनं अन्वी 3.5-4 तास तर ती उठायचीच नाही. आणि तिचं हे रुटीन असं होतं की त्याच्यामुळे मी कुठेही गेले तरी तिचं हे रुटीन मी फॉलो अंघोळ करायची, मालिश करायची, अंघोळ करायची आणि तिला एकदम असं पांघरून हात-पाय असे एकदम नऊवारी साडीनं पॅक करून तिला झोपवायचं. म्हणजे 3.5-4 तास झोप झाली की मुलांची वाढ आणि व्यवस्थित ग्रोथ वगैरे व्यवस्थित होती. ही काळजी मी तिची घेतली होती. त्यानंतर जेव्हा आम्हाला फर्स्ट टाईम डॉक्टरने सांगितलं की तुम्ही बाहेरचं तिला फूड यूज करू शकता, तर आम्ही सुरुवातीला घरी आल्यानंतर काय केलं, भाताची पेज केली. म्हणजे भात शिजवला आणि त्याच्यावरचं पाणी असतं ना हलकं-हलकं, तर ते पाणी आम्ही सुरुवातीला तिला दिलं पहिल्या दिवशी. त्यानंतर डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलं तिला नाचणी सत्व तुम्ही देऊ शकता. मग आम्ही काय केलं, आमचं जे हॉस्पिटल आहे त्याचंच मेडिकल आहे, तर तिथे नाचणी सत्व 6 महिन्याच्या बाळाचं जे वयानुसार ते नाचणी सत्व मिळतं. तर 6 महिन्याच्या बाळाचं जे नाचणी सत्व होतं ते आम्ही तिला द्यायला लगेच सुरुवात नाही केली. तर मग सुरुवातीला भाताचं पाणी दिलं. त्यानंतर तूर डाळ तिला मी कधीच दिली नाही आणि मीठ आणि साखरही तिला मी पूर्ण 1 ते 1.5 वर्ष कधीच दिलं नाही. तर हे लक्षात घ्यायचं फ्रेंड्स, की मुलांना साखर आणि मीठ याची टेस्ट द्यायचीच नाही. त्याच्यामुळं ती सवय आत्तापर्यंत माझ्या मुलीला अशी आहे, की तिला तुम्ही बिना साखरेचा चारा किंवा मिठाचा चारा ती खाऊन घेते. तिला अजिबात कशामध्ये मीठ कमी किंवा साखर आहे ह्या गोष्टी तिला मॅटर करत नाही आणि म्हणजे तिला फरकही पडत नाही जर तुम्ही तिला बिना मिठाचं किंवा साखरेचं दिलं तरी. का तर तिला मी जवळपास 1-1.5 वर्ष तरी 2 वर्ष म्हटलं तरी चालेल, ह्या गोष्टी म्हणजे मी तिला दिलेल्याच नाहीये टेस्ट करायला काय असतात ते.
आणि मग तिला मी दुसऱ्या दिवशी मुगाचं पाणी पाजलं आणि मग त्याच्यानंतर हळू नाचणी सत्व 2 चमचे घेऊन पाण्यामध्ये गरम करून त्याला छान शिजवून मग ते दिलं. त्याच्यानंतर एक 7व्या-8व्या महिन्यामध्ये मग 7व्या महिन्यामध्ये तांदूळ घ्यायचे, ते धुवायचे. मुगाची डाळ घ्यायची, ती धुवायची, ती स्वच्छ वाळवायची. नंतर ती तूप टाकून थोडीशी त्याला व्यवस्थित अशी खमंग अशी कढईमध्ये बारीक गॅसवर एकदम भाजायची. नंतर मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये जिरे पण टाकायचे, जिरे पण भाजायचे. थोडासा ओवा टाकायचा, तो भाजायचा आणि थोडासा हिंग टाकायचा आणि हे सगळं व्यवस्थित भाजून मिक्सरमध्ये त्याला छान बारीक करून त्याची पावडर करायची आणि तुम्ही कुठेही प्रवासामध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये हे घेऊन जायचं. थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ते असं गरम करून त्याला छान शिजवायचं. थोडंसं 1 चमचा तुम्ही तूपही टाकू शकता आणि त्याला छान शिजवायचं. त्याच्यामध्ये मीठ, साखर काहीही टाकायचं नाही आणि तेच मुलांना चारायचं. ते खूप हेल्दी असतं. आणि मग अन्वी थोडीशी एक 9 महिन्याची झाल्यानंतर मी तिला चिकनचं सूप दिलं. त्यानंतर मी तिला दिलं 1 मिनिट, मोबाईल हँग होत आहे. मग ती त्याच्यानंतर थोडं-थोडं त्याला केळी द्यायला सुरुवात केली स्मॅश करून. त्याच्यानंतर बॉइल्ड एग असतं, अंडं असतं ते आणि देशीच अंडं मी तिला दिलं. तिला मी कधीच बॉयलर अंडं दिलेलं नाहीये, जोपर्यंत ती 2 वर्षाची होत नाही आणि असं कधीच झालं नाही की तिला गावरान अंडं मिळालेलं नाहीये. तर गावरान अंडं मी उकडायची आणि त्याला एकदम बारीक स्मॅश करायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं किंवा तुम्ही मिक्सरलाही लावू शकता आणि ती पेस्ट द्यायची. म्हणजे मग मी तिला आहे ना, एक 6 महिन्याची झाल्यानंतर ना, जेवढं काही पॉसिबल होईल टाईम टेबलच केला, की ह्या टाईम टेबलला तिला हे द्यायचंय, ते द्यायचंय, ते द्यायचंय आणि तो टाईम टेबल मी कुठेही गेले तरी मी तो मिस कधीच करायचे नाही आणि म्हणजे कधीच हे चुकलेलं नाहीये. त्याच्यानंतर मग हे सगळं मी उकडलेलं अंडं, बटाटा, केळी, रताळे, स्वीट पोटॅटो म्हणतात ते, हे सगळं मी तिला द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 10 महिन्याची झाल्यानंतर मी तिला चिकनचं सूप सुरुवातीला पाजलं आणि हो, तुमचं बाळ जेव्हा 4 महिन्याचं असतं तेव्हा मी सांगायला विसरली. मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे विसरली तर मी तुम्हाला सांगते, की जेव्हा तुमचं बाळ 3-4 महिन्याचं असतं, जेव्हा ते मान पकडत नाही, तर त्यावेळेस आईने जर तुम्ही नॉन-व्हेज खात असाल तर ती बोकडाची मुंडी जी असती, त्याचं सूप जर तुम्ही पिलं किंवा त्याचा रस्सा जर तुम्ही पिला किंवा पायाळ सूप पिलं, तर दुधातून तुमच्या मुलांना ते खूप चांगलं असतं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा 11 महिन्याची अन्वी जेव्हा झाली, तेव्हा मी तिला चिकन सूप दिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी गावी गेली, तेव्हा मी तिला बोकडाच्या पायाचं सूप दिलं, जेव्हा ती 1 वर्षाची झाली आणि त्या बोकडाच्या पाया सूप जे मी तिला दिलतं, तर त्याचा इफेक्ट मला खरंच तुम्हाला असं जाणवतंय, की ती चालायला लागली त्याच्यामुळे आणि जेव्हा-जेव्हा मी अन्वीला पाया सूप दिलेलं आहे, तेव्हा-तेव्हा तिच्यामध्ये खूप मला वेगळे असे म्हणजे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. आता हे डॉक्टर रिकमेंडेड करतात का नाही करत हे मला माहीत नाही, पण मी स्वतः पर्सनली तिला हे दिलेलं. आणि तर तुमच्या मुलांच्या पोटाचं कसं आहे, थोडं-थोडं सुरुवातीला 2 चमचे तुम्ही देऊन पहा. अगदीच मी तिला हे जास्त काही वाटी-वाटी भरून चारलेलं नाहीये. अर्धी वाटी प्रत्येक गोष्ट मी तिला 4 चमचे आधी देऊन पाहायचे. 3 तासांनी काय फरक पडतोय का? तिला पचन होतंय का? किंवा 1 दिवस पाहायचं आणि मग कुठलीही नवीन वस्तू बाळाला द्यायची सुरुवात करताना आधी थोडंसंच देऊन पाहायचं. जर ते व्यवस्थित पचन होते, ऑब्झर्व्ह करायचं मुलांना. हां, ते पचन होतंय, तर मग तुम्ही ते पुढे कंटिन्यू करू शकता. जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं, की तुमच्या बाळाला हां, याने काही त्रास नाही होत आहे, तर तुम्ही ते नक्की देऊ शकता. नाचणी सत्व, तांदळाचं पिठ्ठी जी म्हणते, तांदळाची डाळ, मूग डाळीची जी पिठ्ठी असते ती द्यायची, सफरचंद द्यायचं, रताळं द्यायचं, बटाटे देऊ शकता तुम्ही उकडून. रताळे तर खूप चांगले असतात लहान मुलांना दिलेले. त्यांचे वजन खूप चांगलं त्यांनी ग्रोथ होतं. केळीनं चांगलं वजन वाढतं. फ्रुट्समध्ये सफरचंद तुम्ही देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त मी तिला कुठलेही फळं दिलेले नाहीत. किवी वगैरे तिला मी लगेच काही दिलेली नाही. आणि 11 महिन्यानंतर चिकन सूप, मटण पाया सूप मी तिला दिलेला. त्याच्यानंतर मग थोडं-थोडं जे आपलं मटण असतं ते मग त्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून भातासोबत थोडं-थोडं भात रस्स्यासोबत वगैरे मी तिला द्यायला सुरुवात केली. आणि नंतर मी अन्वीला अशी कंपल्सरी सवय लावली तिला, की रात्री झोपताना तिनं वरण चपाती ही खाल्लीच पाहिजे. मग अर्धी चतकुर चपाती आणि मुगाच्या डाळीचं वरण हे एकदम मिक्सरमध्ये बारीक करायचं किंवा हाताने त्याला बारीक चुरायचं आणि ते मुलांना चारायचं. जेणेकरून मुलांना रात्रीची भूक लागत नाही आणि पोटभर खाल्ल्यामुळे ते रात्रीची छान झोपी जातात. मग रात्रीचं 12 वाजता, 1 वाजता उठून तुम्हाला त्यांच्यासोबत काही खेळ करायची गरज पडत नाही. का तर रात्री व्यवस्थित आणि झोपताना ना 9:30 वाजता पोटभर जेवण करून त्यांना झोपी लावायची सवय लावायची. मग रात्री तुम्ही एकदा दोनदा मुलांना फीड करू शकता.
थोडे 2 वर्षाचे होईपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर काही मुलं आजकाल प्ले ग्रुपमध्ये, स्कूलमध्येच जातात 2 वर्षाची झाल्यानंतर. पण त्यांचा आहार हा योग्य ठेवायचा, टाईम टेबल ठेवायचं. आणि अन्वी आमची जवळपास 5 वर्षाची होईपर्यंत तिच्या खाण्यापिण्याची मी खूप काळजी घेतलेली आहे आणि तिचं टाईम टेबल व्यतिरिक्त मी तिला कुठलंही खाणं दिलं नाही. पालकाचं सूप, पालक उकडायचा, त्याचं सूप बनवायचं, ते पाजायचं. बीटरूट उकडायचा, बीटरूट, गाजर एकत्र उकडायचं, ते मिक्सरमध्ये बारीक करायचं, ते पाजायचं. आणि तिला ह्या गोष्टी खूप आवडायच्या. त्याच्यामुळे मला तिला खाण्यापिण्याचा जास्त असा काही त्रास झाला नाही. पिझ्झा, बर्गर वगैरे ह्या गोष्टी तर तिनं जेव्हा 4-5 वर्ष झाल्यावर कुठे बर्थडे पार्टीला वगैरे गेली तर तेव्हाच तिनं ट्राय केले. अदरवाईज मी तिला 2 वर्षाची होईपर्यंत मीठ आणि साखर हे कंपल्सरी दिलं नाही. असं म्हणतात की मुलांच्या किडनीवरती मोठ्यापणी जाऊन इफेक्ट होते ह्या सगळ्या गोष्टींचा. जर तुम्ही लहानपणीच असताना त्यांना 2 वर्षाच्या आधी जर साखर आणि मीठ दिली तर त्यांचं किडनी किंवा लिव्हर फंक्शनवरती याचे इफेक्ट्स होतात. बीपी, शुगर, डायबिटीस याचे त्रास होतात. म्हणून मी अन्वीला कधीच साखर आणि मीठ हे दिलेलं नाही आहे. आणि होईल तेवढं तुम्ही हे टाळा. तो असं म्हणतात की पूर्वीच्या जमान्यात सगळं हे द्यायचं, कुठे काय फॉलो करायचे. परंतु पूर्वीचा जमाना, ते वातावरण, ते नेचर सगळं काही वेगळं होतं. आणि आता तुम्ही पाहतात खूप सारं वेगळं वातावरण आहे. आजकाल शेतकरी लोकंसुद्धा काही छोट्या गोष्टी उगवायच्या म्हणले त्याच्यावर भरमसाठ फवारणी करतात. त्याच्यावरती काही रासायनिक प्रक्रिया करून म्हणजे खतं वगैरे देऊनच वाढवत असतात. त्याच्यामुळे पूर्वीसारखी परिस्थिती आत्ता राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या जमान्याची तुलना आणि आत्ताची तुलना आणि आत्ताच्या मुलांची तुलना आपण करूच शकत नाही. आणि आफ्टर कोविड तर आपण ह्या सगळ्या गोष्टींची गॅरंटी सोडून दिलेली आहे. का तर आपण आजकाल पाहत आहोत की किती काय काय गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. तर त्याच्यामुळं आपल्या मुलांची काळजी घेणं ही आपल्या हातामध्ये आहे. आणि मी माझ्यातर्फे जेवढी होईल तेवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि मुलांना आहे ना, जास्तीत जास्त आहे ना, मोबाईल त्यांच्यापासून लांब ठेवा. आणि त्यांना जास्तीत जास्त खेळ खेळणं, टीव्ही, मोबाईलपासून लांब ठेवा आणि जास्तीत जास्त त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. जेणेकरून तुमच्या मुलांना स्पीच थेरपीची गरज पडणार नाही. का तर आजकाल ना मुलांमध्ये जसं मी सांगते, स्पीच थेरपीची खूप गरज पडते. याच्यासाठी की आई-वडील हे दोघंही खूप बिझी असतात आणि आजी-आजोबा त्यांच्यासोबत राहत नाही. त्याच्यामुळे मुलांसोबत गप्पा मारायला कोणीच नसतं. त्याच्यामुळे आजकालच्या मुलांना स्पीच थेरपीची ही खूप जास्त गरज पडत आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्या गोष्टी चांगल्या असतात. त्याच्यामुळे मोबाईल आणि टीव्ही या सगळ्या गोष्टींपासून मैदानी खेळ किंवा ग्राउंडवरती जाणं, गार्डनवरती जाणं, कुठेतरी बाहेर त्यांना घेऊन जाणं, ह्या गोष्टी जास्तीत जास्त म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडतात. आता मला फार काही माहिती नाही, पण मला जेवढी माहिती होती आणि जेवढं मी माझ्या मुलीसाठी केलं, मी तेवढं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. आणि जर तुमचं बाळ प्रीमॅच्युअर असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जर माझ्या ह्या काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत किंवा तुम्ही YouTubeवरती अजूनही ह्या प्रीमॅच्युअर बेबींच्या वजन वाढीसाठी आपण काय-काय त्यांना खायला घालू शकतो, हे जर तुम्ही पाहिलं तर फॉलो केलं तर नक्कीच तुमचं बाळ हे खूप छान गुटगुटीत आणि सुंदर होईल. आणि काळजी करू नका. नॉर्मल मुलंही जास्त आजारी पडतात. त्या मानाने प्रीमॅच्युअर बेबी ही खूप हेल्दी आणि खूप चालाख आणि चपळ असतात. आणि काही-काही वेळेस आपण कंपॅरिझन करतो. आपल्याला बाहेर दिसतं. कधी आपण फिरायला गेलो, "अरे, आपलं बाळाचं वजन किती छोटं आहे, आपलं बाळ किती लहान आहे आणि यांचं बाळ किती गुडगुडीत आहे, किती मोठं आहे, किती छान आहे." पण एक लक्षात घ्या, की प्रीमॅच्युअर बेबी वगैरे जे असतात ना, ते चपळ निघतात. आणि कधी-कधी तुम्ही जास्त वजनाची वगैरे मुलं पाहतात ना, ती पुढं जाऊन आहेत ना, संथ, स्थूल वगैरे पण बनण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपल्या बाळाला आपण कधीच कोणापेक्षाही कमी लेखायचं नाही. आपण म्हणतो ना, की लोकाचं हातभर असू द्या, पण ते आपलं नसतं आणि आपलं ईदभर असू द्या, पण ते आपल्या कामाला पडतं. म्हणजे आपल्या कामाचं असतं. असं जे म्हणणं आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या बाळासोबत ना आपण कधीच कंपॅरिझन करू नका आणि दुसऱ्यांच्या बाळांकडे पाहून आपलं बाळ हे असं अशी तुलना कधीच करू नका. मी आहे ना फ्रेंड्स, तुम्हाला सांगते प्रीमॅच्युअर बेबी असताना घरातून किंवा बाहेरून ना मला खूप गोष्टींसाठी खूप डिमोटिव्हेट करण्यात आलं, की बाळ छान होईल का? मग ते मतिमंद होईल का? मग ते अबनॉर्मल होईल का? मग हे होईल का? मग त्याची बेंबीच मोठी आहे. मग हे बाळाची बेंबी मोठी होती. मग ते बाळ ते गेलं. मग त्या बाळाला त्रास झाला, मग याचं बाळ गेलं, मग याचं बाळ मतिमंद निघलं, याचं बाळ अबनॉर्मल निघलं. अशा खूप गोष्टी माझ्यासमोर आल्या. बऱ्याचशा लोकांनी ह्या गोष्टी मला बोलून दाखवल्या. पण मी ना त्या गोष्टी कधी ह्या कानाने ऐकल्या आणि ह्या कानाने सोडून दिल्या. कधीच म्हणजे तिथपर्यंत मी गेलीच नाही. तो विचारच मी कधी केला नाही. मी पूर्ण फोकस की माझ्या बाळाची ग्रोथ कशी होईल आणि मी पूर्णपणे सर्च करायची की तिच्या वाढीसाठी मला काय उपयोगी पडेल आणि काय होईल, काय नाही. आणि म्हणजे तिच्यासाठी मी काय करू, तिच्या वाढीसाठी मी काय करू, तिच्या बुद्धिविकासासाठी मी काय करू, याच्यावरती फोकस केला. बाकी तुम्हाला
आपण जेव्हा असं वरती जातो ना, त्यावेळेस आपले पाय खेचणारे किंवा काही लोकांना बघवत नाही आणि ते लोकं आपल्याला डिमोटिव्हेट करण्याचा खूप प्रयत्न करतात, नावं ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि काही-काही वेळा असं नसतात, की ती लोकं लांबचे असतात. कधी-कधी आपल्या आजूबाजूलाच असतात ती लोकं, जे आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल वाईट साईड बोलतात. पण ह्या गोष्टींकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. आपण नेहमी आपल्या मुलाची ग्रोथ कशी होईल, आपल्या मुलाला जास्तीत जास्त सुख कसं लाभेल आणि त्यांच्याबद्दल आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही आणि बोलायचं नाही. लोकांना बोलायचं ते बोलू द्यात. तो देव असतो आणि तो सगळं काही बघून घेतो आणि त्यांचं जे असतं ना कर्म, ते इथेच त्याचा हिशोब होतो, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळं मी आहे ना, कधीच असल्या लोकांकडे लक्ष दिलंही नाही आणि तुम्हीही देऊ नका, असं माझं पर्सनली मत आहे. आणि माझा कोणावरती राग आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर माझा हा एक मोटिव्हेशनल व्हिडिओ आहे आणि त्यांनी तुम्ही मोटिव्हेट व्हाल आणि तुमच्या मनात जर कोणाबद्दल राग असेल, की तुमच्या बाळाविषयी कोणी काय बोलत असेल, प्रीमॅच्युअर बेबी आहे तुमचा आणि तुमच्या बाळाबद्दल कोणी काय म्हणत असेल किंवा काही तुमच्या बाळामध्ये काही कमतरता असेल आणि तुमच्या घरातले किंवा आजूबाजूचे लोकच काही म्हणत असतील, तर त्याच्याबद्दल. आणि हो, अजून एक, माझं बाळ प्रीमॅच्युअर होतं, त्याच्यामध्ये रक्ताची कमी होती. लहानपणी मी तुम्हाला याच्यानंतर एक व्हिडिओ शेअर करेल, की तिचे लहानपणीचे फोटोज मी तुम्हाला नक्की तिचे शेअर करेल. तर ती खूप काळी दिसायची आणि मला खूप लोकं म्हणायचे, की ती काळी आहे, ही कोणावरती गेली आहे. याच्यावरती मी कधीच कोणाला प्रत्युत्तर दिलं नाही, की ही काळी आहे का गोरी आहे का काय आहे. आणि जसं-जसं तिच्यामध्ये आणि कशी दिसते ही, काय दिसते ही, किती खराब दिसतीये, असे खूप सारे मला लोकं पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये असे प्रश्न दिसायचे. पण मला माझं बाळ ना खूप छान दिसायचं लहानपणापासून आणि त्याच्यामुळे तिच्यावर इतके पॉझिटिव्ह इफेक्ट झाले, की ती सुंदर दिसायला लागली. का तर माझ्या मनामध्ये असे विचार आले नाहीत. पण जे समोरच्यांच्या मनामध्ये विचार आले ना, आता समोरच्यांच्या विचारांना आपण थांबवू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये चाललेल्या निगेटिव्हिटींना आपण थांबवू शकत नाही. आपण काहीच करू शकत नाही. पण आपण आपल्या बाळाचा, आपल्या मुलांचा नेहमी चांगला विचार करायचा, जेणेकरून आपलं चांगलं होतं. त्याच्यामुळे एवढंच बोलेल, की मला ते एक विचार करता आठवलं, की आमच्या अन्वी लहानपणी खूप काळी आणि खूप काहीतरी दिसायची, वेगळी दिसायची. पण आम्हाला नव्हती दिसत कधी. ती आमच्या म्हणजे नवरा-बायकोंना ती कधीच अशी दिसली नाही. बाहेरच्या लोकांना वगैरे दिसली असेल, त्याच्यावर बऱ्याचशा कमेंट्स केल्या असेल लोकांनी वगैरे. आणि काळीचे, कशीचे, नकटीचे, काय दिसायला वगैरे. पण या मुलांमध्ये ना फ्रेंड्स, जे 10 मुलांमध्ये गुण नसतात ना, तेवढे एका एका मुलामध्ये गुण असतात. हे मला जाणवलं. 10 मुलांमध्ये जेवढे गुण नसते ना, तेवढे एकटे माझ्या अन्वीमध्ये, माझ्या मुलीमध्ये तेवढे गुण आहेत. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते गुण आहेत. म्हणजे हर एक मुलाला, मुलीला कोणालाही ती पिछडीवर पाडेल एवढे तिच्यामध्ये गुण आहेत. तर आपल्या मुलांचं कौतुक आपणच केलं पाहिजे. तर असा हा एक व्हिडिओ होता आणि तिचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तिचे प्रीमॅच्युअर जेव्हा होते हॉस्पिटलमधून, जेव्हा तिला घरी आणलं, ते प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल आणि मला नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल अन्वीज टिफिन व्लॉग. धन्यवाद फ्रेंड्स. स्टे ट्यून विथ गाईज.